brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर अस्मानी संकट घोंगावतंय. मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा पाहायला मिळाला होता आणि आता मार्च महिन्याच्या मध्यात महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये धोधो स्वरूपाचा पाऊस पडतोय. तर महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पुढच्या काही दिवसात गारपिटीचा सुद्धा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, विजांचा कडकडाट असणार आहे आणि वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये असणार आहे. त्यानुसार पुढचे काही दिवस कुठे काय स्थिती असेल, नक्की वातावरणात इतके बदल का होत आहेत, यामागची कारणं काय आहेत, कुठे काय स्थिती असेल, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण नक्की वातावरणाची ही स्थिती का आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर या सॅटेलाइट इमेजमध्ये आता आपण बघू शकतो की भारताच्या नकाशात आपण पाहू शकतो की नॉर्थ ईस्ट मधले जे काही राज्य आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आपल्याला बघायला मिळतात. याचबरोबर उत्तर भारतावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. हिमाचल प्रदेश आणि त्यालगतचा जो काही भाग आहे तिथे आता बर्फवृष्टी होतीये. मात्र इकडे ओडिशामध्ये आता एक मोठं वादळ आलेलं आहे आणि त्या वादळाचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये सुद्धा ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आता वातावरणाची कुठे कुठल्या राज्यात काय स्थिती आहे तर वेस्ट बेंगाल म्हणजेच पश्चिम बंगाल आहे, सिक्कीम, ओडिसा, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड इथे गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि याच राज्यांमधल्या वातावरण बदलाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल असणार आहे, गारपीट असणार आहे आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा बरसण्याची शक्यता असणार आहे. या संदर्भात हवामान खात्याने ट्विट करत नेमकी काय माहिती दिली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर हवामान खात्याने या संदर्भात म्हटलंय, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे, सोसाट्याचे वारे वाहण्याची आणि विजांचा कडकडाट सुद्धा असण्याची शक्यता असणार आहे, असं हवामान खात्याने ट्विट करत म्हटलेलं आहे. म्हणजे तासाला 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार आहे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आहे, याचबरोबर मराठवाड्यातल्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, विजांचा कडकडाट सुद्धा असणार आहे, असं हवामान खात्याने हे ट्विट करत सांगितलेलं आहे. स्पेसिफिक आता कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती असेल, कोणत्या कोणत्या जिल्ह्याला अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आजच्या तारखेचा हा मॅप आहे 17 तारखेचा आणि यात आपण पाहू शकतो की इकडे गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली हे जे जिल्हे आहेत दक्षिण महाराष्ट्रातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले यातला काही भाग इथे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. येलो अलर्टवर हे सगळे जिल्हे असणार आहे. मात्र ह्यासोबतच इकडे संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, बीड, पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर, सातारा, साताऱ्याचा घाटाचा परिसर, कोल्हापूर आणि कोल्हापुराचा घाट माथा हा जो मध्य महाराष्ट्रातला सगळा भाग आहे आणि हा जो दक्षिण महाराष्ट्रातला भाग आहे इथे काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. हलका स्वरूपाचा पाऊस असेल. मात्र ह्या इतर भागांमध्ये गारपीट सुद्धा पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. आज सकाळीच लातूरमध्ये गारपीट झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे. आता ह्यानुसार त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 18 तारखेला वातावरणाची काय स्थिती असेल, वातावरणात काय बदल दिसतील तर 18 तारखेला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, येलो अलर्ट दिलेला आहे. याचबरोबर काही ठिकाणी गारपीट सुद्धा पडू शकते. तसेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सुद्धा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. हा सगळाच पट्टा येलो अलर्टवर असणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, याचबरोबर हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, तसेच अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी असा हा जो सगळा पट्टा आहे मध्य महाराष्ट्रातला इथे धोधो स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. मात्र अतिशय तुफान स्वरूपाचा हा पाऊस नसेल, तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची या भागांमध्ये शक्यता असणार आहे, ज्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, पालघर, ठाणे, मुंबई, याचबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत नसला तरी वादळी वारे वाहण्याची शक्यता मात्र असणार आहे. आता 19 तारखेची नेमकी काय स्थिती असणार आहे तर 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि इकडे आपण बघू शकतो की ऐन सणासुदीच्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जवळपास
पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. 18 तारखेच्या तुलनेने 19 तारखेला जास्त जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र अशा या सगळ्या भागांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, बीड, लातूर याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर तसेच बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि साताराचा घाटाचा परिसर हे सगळे जे जिल्हे आहेत ते येलो अलर्टवर असणार आहे. हे जिल्हे वगळता उर्वरित जे जिल्हे आहेत तिथे कुठलाही अलर्ट दिलेला नाहीये, मात्र तिथे सुद्धा तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. सोसाट्याचा वारा इतर भागांमध्ये सुद्धा वाहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून वर्तवलेली आहे. 20 तारखेची काय स्थिती असेल तर 20 तारखेला महाराष्ट्रातल्या काहीच भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. म्हणजेच सगळ्यात जास्त पावसाचा धोका, गारपिटीचा धोका, सोसाट्याच्या वाऱ्यांचा, विजांच्या कडकडाटा धोका कधी असणार आहे तर तो 19 तारखेला गुढीपाडवाच्या दिवशी असणार आहे. 20 तारखेला चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. उर्वरित हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली आणि साताऱ्याचा घाटाचा परिसर या पट्ट्यांमध्ये काही अंशी पावसाची शक्यता असेल. उर्वरित जे इतर जिल्हे आहेत तिथे मात्र कुठल्याही स्वरूपाचा इशारा हवामान खात्याकडून सध्या तरी दिलेला नाहीये. मात्र वातावरणाची स्थिती सातत्याने बदलत असते, त्यानुसार पुन्हा काही बदल झाले तर त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. आता तुमच्या भागात नेमकी काय स्थिती आहे, तुमच्या भागात वादळी वाऱ्याचं स्वरूप आलेलं आहे का किंवा तुमच्या भागात ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.